आणि नागपुरातील स्वावलंबी नगर या उच्चभ्रू वस्तीतील सलॉनमध्ये देखील काल पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे सलॉनचं मोठं नुकसान देखील झालं। स्वावलंबी नगरच्या या दिशा पार्लरमध्ये काल 3 फुटापर्यंत पाणी होतं। यामध्ये या संपूर्ण पार्लरचं आणि इथल्या साहित्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आज सकाळपर्यंत ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे, साफसफाईचं काम सुरू आहे। राजेश नवगरे आहे, ते सांगतात आपल्याला की काल कमरेपर्यंत या दुकानाच्या आतमध्ये पाणी होतं। मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉस्मेटिक असेल किंवा सौंदर्य प्रसाधनाचे जे साहित्य असेल याचं कशाप्रकारे नुकसान झालेलं आहे। आतमध्ये बघा अजूनही आपल्याला म्हणजे पाणी जरी त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पाण्याचा निचरा झाला, तरीही मात्र या पुरामध्ये जे नुकसान झालं त्याची दाहकता किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येते। काय चित्र होतं कालचं जे चित्र होतं ते यापूर्वी कधीच झालेलं नाही, पण हे सिमेंट रोडचं आणि याचं काम झालं, पण ते गटारातनं पाऊस कमी पण गटारातनंच पाणी उलटं जास्त येत होतं। आणि बाकीच्यांना विचारलं ते म्हणे पंप हाऊस होतं, पण ते म्हणे पाऊस जर चालू नसता तर तुम्ही याच्यात डुबले असं। मला वाटत नाही की तो पंप हाऊस चालू होता। पाणी ओसरायला किती वेळ लागला राजेशजी? रात्रभर पूर्ण आज सकाळी आम्ही काढलं, ते गेलं नव्हतंच पाणी। एवढं पाणी 1 फूट तरी होतं, हे बघा, हे दिसेल तुम्हाला, हे रात्रभर एवढं पाणी होतं। किती नुकसान झालं असेल असं वाटतं तुम्हाला? आता या चेअरच 2.5 लाखाच्या, बाकी तर मला वाटतं 3-4 लाखाच्या वरच आहे, 3 जास्तीच आहे। पावसाच्या पाण्यापेक्षा ड्रेनेजमधूनच पाणी बाहेर निघत होतं आणि ड्रेनेजमधून निघणारं पाणी हे लोकांच्या घरामध्ये शिरत होतं। त्यामुळे जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती त्या पाण्याचा दबाव सहन करू शकत नाही अशा प्रकारची आहे। त्यामुळे ते पाणी वाहून नेण्यापेक्षा ते पाणी बाहेर फेकताना त्या ड्रेनेज सिस्टीममधनं दृश्य असल्याचं इथले स्थानिक सांगतात। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।